युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. आता विषय इतका महत्त्वाचा आहे आजचा भाग. जी समस्या आहे भाऊ न होणे त्या बाबतीत आपण मित्रांशी बोलू शकत नाही. काय विषय मनातला मी जातावर मनातल्या मनात अजिबात त्यांनी फक्त डोक्यात ठेवा. आपली काय कुठली फी नाही, काय नाही, काय नाही. फक्त लाईक केलं तर करा, कधी बाकी काय नाही. आपलं चॅनल लाईक करा आणि माहिती एक नंबर मिळणार, महत्त्वाचीच मिळणार. आणि लोक 5,000 10,000 डॉक्टर लोक जी लुटीत आहेत काय काय लोकांना अक्षरशः, तसला काय विषय नाही. ती जे गरजेचं आहे ते तुमच्यापर्यंत पोचवणं काम आहे. जे माहीत नाही ते माहीत होणं काम आहे. जे चांगले आहेत, ज्यांना काहीच प्रॉब्लेम नाही, त्यांचं ओके रिपोर्ट रोजचं, त्यांचा विषय नाही काय. पण ज्यांना खरंच थोड्या मनातली मनात अडचणी आहेत त्यांच्यासाठी हा भाग बनवणं मला महत्त्वाचं वाटलं. परत विषय तोच आहे की बाबा टायमिंग कमी आहे, इरेक्शन म्हणतात त्याला, किंवा जी ताठरता आहे ती कमी आहे. तो माणूस कमावतो. आता माणसं नुसतं पैशा पानाचं सगळीच कमावतात, कोण काही बसून नाही. पण त्या पैशाबरोबर जे दिवसाचं आपण रात्रीचं जे सुख आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि पती पत्नीच्या वैवाहिक आयुष्यामध्ये ती एकमेकाची गरज आहे, काळाची गरज आहे. त्या दोघांची मन शांत राहण्याची गरज आहे. आणि ही शांत राहिली की बाहेर लफडी होणार नाही, काय होणार नाही, खून सुद्धा होणार नाहीत. ह्याचा क्राईमवर मोठा इफेक्ट पडतो. म्हणून आपण ते माहीत तळतळी किंवा सगळे समाधानी सुखी झाली पाहिजे. हे बाकीचे आपल्याला गुप्तरोग लफडीन ही बाहेरचं आपल्याला नकोच. आपली कारभारीन आपण असं घरची गृहलक्ष्मी आहे ना, ती खरी लक्ष्मी धरून चालत. त्याच्या तिची बरोबरी कोण नाही करू शकत. फक्त होतंय काय, मस्त पुरुषाची इच्छा नसते. पण आता लग्नाच्या आधी काही चुका केलेल्या असतात किंवा काय विषय असतो, थोडं पाहुण्याच्या आयर जातो माणूस, व्यसनाच्या आयर जातो. काय वैवाहिक आयुष्यामध्ये समजा मुलं बिलं सगळं शिक्षण चालू आहे, पैसे कमावते, सगळं चालू आहे. पण तो बेडवरच्या परफॉर्मन्सला किंवा बेडवरच्या ह्याला जर कमी पडत असेल, काय असेल, ती महिला दुःखी असती, चिडचिड असती घरात, बोलत नाही, भांडी आपटणार. आणि दोघे लय एखाद्या मुलाच्या संपर्कात येणार, एखाद्या बाबाच्या संपर्कात येणार, पळून जाणार, माहेराला जाणार, लय लाखलफडी. समाज लय मोठा आहे, समाजात लय अनंत अडचणी आहेत. आणि त्या हिशोबाने समजा आपण आयुर्वेदिकचा पर्याय सुचवतो. आयुर्वेदिकचं कसं आहे माहिती आहे का, आता कुठलीही गोष्ट घ्या, काय म्हणजे आता सायन्स विज्ञान एवढं पुढे गेलं आहे. लोकांची जीवनशैली कशी की क्विक रिझल्ट पाहिजे लोकांना. म्हणजे ते लय क्विक रिझल्ट म्हणले ह्या रासायनिक गोळ्या केमिकलच्या. क्विक खाणार, क्विक अटॅक येणार, क्विक तोंडातून जाणार. 10-13 झाला, एक खटी कार्यक्रम होणार, वर्षात झालं की गडी. मग ते त्याचे कपडे ते सगळं नदीला सोडून देणार पाठीमागं. लय त्याचा विचार करत नाही कोण. क्विकमध्ये लय कार्यक्रम चालला त्याला. म्हणून मी सायन्समध्ये समजा त्या अशी औषधं देतो, आयुर्वेदिक सांगतो हे, तर त्याचा म्हणजे परिणाम थोडा लेट होतो, पण शरीराला कुठला अपाय नाही. शेवटी तुमचं जीव आणि तुमचा साक्षी सुद्धा लय महत्त्वाचा पॉईंट आहे. तुम्हाला सांगतो, करत असताना त्यातली त्यात बाबा केमिकलची किंवा तुमच्या ह्याची वासना किंवा आपली इच्छाशक्ती किंवा सेक्सचा टायमिंग वाढवायची अशी एक गोळ्या कितीतरी गोळ्या आहेत प्रकार. त्यातली त्यात चांगली आणि इफेक्टिव्ह आणि कमी त्रासदायक की ज्याने बाबा अटॅक येणार नाही किंवा असं काय आहे का, ह्या दृष्टीने अभ्यास केला. तर एक गोळी तुम्हाला सांगतो, जर नाईलाज असेल किंवा घ्यायचीच, तर त्या गोळीचा 100% तुम्ही वापर करू शकता. मेडिकल स्टोअरमध्ये तुम्ही गोळी उपलब्ध आहे, त्या गोळीचा वापर केला, क्विक रिझल्ट आहे, एक नंबर रिझल्ट आहे. त्याबद्दल आपण थोडी माहिती. गोळीचं नाव आहे टॅडलॅफिन. टॅडलाफिन म्हणतात. टॅडलाफिन ही जी गोळी आहे, ही त्यातली त्याच्या बाकीच्या गोळ्या आहेत इतर त्याच्यापेक्षा सॉफ्ट गोळी, हार्ड नाही, सॉफ्ट. सॉफ्ट म्हणजे कमी त्रासदायक, ही ध्यानात ठेवा. घ्यायचीच असं नाईलाज म्हणून, म्हणजे आता वाटलं झालं बायकोच नादा नको म्हणते किंवा लयच आता एवढं ताणले की तुटणारच आहे, तुटून देऊ नका. आयुष्यातले संबंध एकदा वैवाहिक जीवनात संबंध किंवा आपल्या घरचे संबंध तुटणं ही चांगली गोष्ट नाही, कारण तुटल्यानं परत मिळायला फार वेळ लागतो, बऱ्याचशा जणांची मिळतच नाहीत, असा विषय. टॅडलॅफिन ही गोळी ह्या गोळीची माहिती तुम्हाला सांगतो. 2.5 mg. बघा ती किती प्रकारात उपलब्ध आहे, ध्यानात ठेवा. ती तुम्ही टॅडलॅफिन सांगता,
पण ती पुढचाच मेडिकलवरच म्हणाल की किती एम जीची पाहिजे तुला, हे महत्त्वाचं आहे. 2.5 एम जी, 5 एम जी, 10 एम जी आणि 20 एम जी. ज्याला नवीन घ्यायची सुरुवात करते त्यांनी 20 आणि 10 आणि 5च्या अजिबात नादाला लागायचं नाही. नाही तर फुटूत गंमत ध्यानात ठेवा. रिस्क नाही, लाईफमध्ये रिस्क कमी घ्यायची तुम्हाला सांगतो ह्या बाबतीत. सुरुवातीला घ्यायची सगळ्यात कमी क्षमती 2.5 एम जीची द्या म्हणायचं बस, थोड्यात कार्यक्रम. ही 2.5 एम जीची घेतल्यानंतर 1 तास जेवणाआधी, साधारण तुमच्या रात्री समजा 9चा वेळ आहे तुमची जेवणाची, तर समजा 10ची किंवा 11ची कार्यक्रमाची वेळ आहे, तर जेवणाआधी एक 15 मिनटं घ्या, हरकत नाही. पण संबंधाची वेळ आणि गोळी घेण्याची वेळ याच्यात 1 ते सव्वा तासाचं अंतर पाहिजे, एवढं डोक्यात ठेवायचं. ही संबंध आधी 1 तास धरून चाला. आता ही जी डेडलाईन आहे ही ती किती तास कार्यक्रम चालतोय बघा, हे लय महत्वाचं आहे. घेतल्यापासून 36 तास मरण नाही. 2 दिवस तुम्ही कवा बी कवर बी 2 दिवस लय भारी. किती 2 दिवस म्हणजे 36 तास तिचा इफेक्ट राहतो, परत गोळी घ्यायची नाही. तुम्ही आज घेतली रोज घ्यायला सुरुवात केली की तुम्ही फुटूत, रोज घ्यायचे नाही, फुटूतच जाणार 2 दिवस कंटिन्यू घ्यायचे नाही. ह्या तिचा इतका फायदा आहे की त्या बाबतीत किंवा तुमचं परफेक्ट संमत होण्याला ह्याला त्याला की 36 तासापर्यंत इफेक्ट आहे. 2.5 एम जीची गोळी काहीच मी रिकमेंड करतो, घ्या तुम्ही 100%. कमी त्रासदायक, तिथं काय टेन्शन नाही, काय नाही काय नाही. आता जसं ह्या चांगल्या तुम्ही सुखी होणार, समाधानी होणार, सगळं होणार, तुमचा प्रॉब्लेमच सॉल्व्ह होणार, बरोबर का. हाच तर तोटा आहे या केमिकल गोळ्याला. तुम्हाला सांगतो प्रत्येक केमिकल गोळीचं त्याच्यात जो कंटेन असतो, जो घटक असतो, तो तुमच्या शरीराला सूट होईलच असं नाही. 999 लोकांना एक जणाला त्याची ॲलर्जी असू शकते, तिथं हातपाय सुद्धा बसल्यात. ते डॉक्टर सुद्धा किती मोठा डॉक्टर असेल द्या, अख्खा टेस्ट करून कधी गोळ्या देत नाही. तो बी थोडा रिस्क फॅक्टरमध्येच गोळ्या देतो, कारण ते क्वचित एखाद्याला 10-20 एखाद्याला ॲलर्जी असू शकते. ही जी टॅडलॅपिन आहे ही गोळी जसं तुमच्या त्या संबंधाचा विषय तर क्लिअरच होऊन जातं. तुम्ही 100 पैकी 100 मार्क तिथं सुटला तर मी तुमचा रिपोर्ट एकदम ओके. आता बघा ह्या गोळीचे फायदे झाले, आता तोटे बघू. सगळं माहीत करून घ्या. तोटा असा आहे की समजा रात्री 9ला गोळी घेतली, जेवला तुम्ही 10-10:30ला, रंगारंग कार्यक्रम झालाय, सगळं झालंय तुमचं, पाठवी कार्यक्रम झालाय, खुशी गडी. सकाळी बाई आंघोळ बिंघोळ केली 7 वाजता, डोकं बिकं विचारलं, कपडे बिपडे नवीन घातले ना की डायरेक्ट डोक्याचं कल दुखायला सुरुवात होणार, डोकं दुखणार. साईड इफेक्ट सांगतोय, नुसतं डोकं दुखून राहणार नाही, हातपाय दुखणार, हातपाय रात्र दुखतात, जास्त करून सांध दुखणार, हातपाय दुखणार, मळमळणार, असं पित्त होणार माणसाला, घाम येणार. हे त्याचे ज्यांना एक गोळी घेतल्यानंतर हे सगळे जाणवतात सिम्पटम दुसऱ्या दिवशी सकाळी, ध्यानात ठेवा, त्यांनी डायरेक्ट अर्धी, एक नाही मग अर्धी, तुमचे सिम्पटम्स कमी होते आणि बाकी काय नाही, अर्धीच घ्यायची. मग तर तुम्हाला काय त्रास नाही, परत एक नाही घ्यायची. आणि 2-3 घेतल्या ना फुटूत चुकून सुद्धा घ्यायच्या नाही. तुम्हाला वाटण काय प्रयोग करताना लोक सांगतात नाही, मला विश्वासच नाही राहिला लोकांच्या. ही जनावरं सुटल्यापासून आहे ना आपल्याला लय अकलिकात घेतली, तुम्हाला सांगतो, काय सांगावं काय नाही. मापात चलून द्यायचं, तुम्ही असं न्यार चलून द्या, न्यार असं लय त्रास घेऊ नका, कसं आहे लय अवघड असतं. आता ह्या गोळ्यांचा अजून एक तोटा, शरीर हे ॲडिक्टेबल आहे, म्हणजे शरीराला तुम्ही जशी सवय लावता तशी सवय लागणार आहे. क्षणला का ते औषधाची सवय लागली की त्याच्याशिवाय तुमचं कामच होऊ शकत नाही. ध्यानात ठेवा मी काय म्हणतो, पहिलं होतं ना जेवढी क्षमता, कामच नाही, ती पिंजऱ्याच्या आत ती पोपट मुरूनच बसणार, गोळी खाल्ली की लगेच मिठमिठ बोलायला लागणार, असा विषय असतो. त्याच्यामुळं त्या आपल्या शरीराला त्यातल्या गोळीचा जो कंटेन आहे, ही सायन्स पुढे गेले, विज्ञान पुढे गेले, त्यांनी लावलेली शोध आहेत. त्यातली त्यात सॉफ्ट, ते जेव्हा अटॅक बिटॅक सारखा प्रॉब्लेम नाही अशी गोळी म्हणलं तर ही टॅडलॅपिन 100% घ्यायला हरकत नाही. आणि ही माहिती तुम्हाला देणं, तुमच्यापर्यंत पोचावणं माझं आद्य कर्तव्य होतं. कारण मनात जुरणं आणि कामावर लक्ष लागणं, जे त्या परिस्थितीतून जातात ना
ती अक्षरशः डसाडसा रडतात फोनवर माझ्या अशी लोक, माहिती आहे का तुम्हाला. ज्याचं दुःख त्यालाच माहिती, पर दुःख शीतल असतं ते कळत नाही. आणि आपण दाडसेपणाने त्या लोकांच्यापर्यंत त्यांच्या मनातलं वेदना, त्यांच्या मनातली सल ही कुठंतरी कमी करायचा प्रयत्न करतोय. आणि स्त्री असतील, माता माऊली न दुनिया दावली, त्यांचं सुद्धा असमाधान असन, त्यांना सुद्धा नाईलाजाने एका परपुरुषाशी संबंध ठेवतात, त्याच्यातून खून होत्यात. त्या बिचारीला बऱ्याच वेळा तिचा खून केला जातो. हे सगळं टाळायचं, हे कमी करायचं ना, तर ह्यांच्या डायरेक्ट ह्यांना त्या विषयाची संपूर्ण माहिती होणं गरजेचं आहे. माहीत झालं, लोक ऐकतात हो, लोक माहिती घेतात. माहीत होणं सगळ्यात गरजेचं आहे, आणि माहिती झालं ना, तो माणूस चुकत नाही. हा असा विषय. त्याच्यामुळं ही जी टॅडलॅपिन आहे, ही घ्यायची त्यातली त्यात सॉफ्ट गोळी आहे. आयुर्वेदिक तर तुम्हाला ते शतावरीचं वगैरे तर अश्वगंधाचं माहीतच आहे. पण टॅडलॅपिन जर घ्यायची असते त्यातलं सॉफ्ट गोळी ही, आणि ही सांगणं, कारण क्विक रिझल्ट आहे, व्यवस्थित रिझल्ट आहे. आणि ते मात्र तुम्ही चुकूनही 20 mg 10 mg अजिबात घेऊ नका. 5 mg सुद्धा नको, फक्त 2.5 mg सगळ्यात बारकी. ती बी डोकं बिकं दुखायला लागलं तर त्याची अर्धी, काय फरक पडत नाही. पण नेहार खेळा, हळूहळू खेळा, आणि दमादमाने खेळा. तुम्ही एकदम उडी मारायला गेला ना, ती उडी मोठ्या कोरड्यागिरी जाऊन पडाय बसली. हा तसं नका करू, असं माझं हातोडी विनंती आहे. रामकृष्ण हरी माऊली. काळजी घ्या जीवाची.